छत्रपती संभाजीनगर शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी यासाठी जे आहे ते शिवाजीनगर भागात भुयारी मार्ग उभारण्यात आला आहे। या पुलासाठी जे आहे ते कोट्यवधी रुपयाचा खर्च करण्यात आला आहे। मात्र सुरुवातीपासून जे आहे ते हा पूल जे आहे ते पूर्णपणे वादाच्या भोवऱ्यात अडकल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। आपण बघतोय या ठिकाणी जे आहे ते ही लोखंडी कमान लावण्यात आली, मात्र असं असलं तरी सर्रासपणे या लोखंडी कमानीमधून जे आहे ते जड वाहनं प्रवेश करत असल्यामुळं याला अडथळा निर्माण होत आहे। त्याचबरोबर जे आहे ते दिवसाला दररोज जे आहे ते 2 ते 3 वेळेस या ठिकाणी संपूर्ण ट्रॅफिक जाम होत असल्याचं चित्रसुद्धा आपल्याला पाहायला मिळतं। ही जर लोखंडी कमान पाहिली तर ही लोखंडी कमान जे आहे ते पूर्णपणे आता वाकलेली आपल्याला पाहायला मिळते। अजून पावसाळा बाकी आहे, पावसाळ्यातसुद्धा या पुलामुळे जे आहे ते मोठे समस्यांना नागरिकांना तोंड द्यावं लागणार आहे। मात्र असं असलं तरी या उन्हाळ्यात जे आहे ते अनेक वेळा या ठिकाणी ट्रॅफिक जाम झाल्यामुळं नागरिकांना सुद्धा या भुयारी मार्गाचा मोठा फटका बसला आहे। खरं तर नागरिकांना सुविधा व्हावी, ट्रॅफिक जाम होऊ नये आणि प्रवास सोयीचा व्हावा यासाठी जे आहे ते कोट्यवधी रुपये या पुलासाठी खर्च करण्यात आले होते। मात्र कायम जे आहे ते हा पूल जे आहे ते यानं त्या कारणात चर्चेत राहिल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। आपल्यासोबत काही नागरिक आहेत, त्यांच्यासोबत सुद्धा आपण या ठिकाणी संवाद साधणार आहोत। काय सांगाल, काय अडचण येते त्या पुलामुळे? पुलामुळे मोठी गाडी आली ट्रॅफिक जाम होतं। मध्ये शिवाजीनगर चौफुलीजवळ आली, तिकडं पण भरपूर ट्रॅफिक होते। तिकडं ट्रॅफिक झाली का इकडं पुलामध्ये ट्रॅफिक भरपूर होते, लोकांना त्रास होते। इकडं एक तर गाड्या लहान गाड्यावाल्यांना त्रास होतं, जाणाऱ्या येणाऱ्यांना बी भरपूर त्रास होतो। इकडं संध्याकाळी सकाळी लई जाम लागतं इकडं। बरं, काय केलं पाहिजे, काय वाटतंय? एक तर काहीतरी त्याचं वाट काढायला पाहिजे, काहीतरी हे का ट्रॅफिक कमी व्हायला पाहिजे। दुसरी गोष्ट, मोठ्या गाड्या आल्या का ते आणखीन अटकून जातात, त्याच्यामुळे भरपूर ट्रॅफिक होऊन जाते। आणि जड वाहनं जेव्हा जातात तेव्हा पण इथे ट्रॅफिक जाम होतं। ट्रॅफिक तर होते ते अटकून जातात, मग ट्रॅफिक मागे ट्रॅफिक होती, मध्ये लई त्रास होतो येणाऱ्या जाणाऱ्यांना। पावसाळ्यात तर पाणीच भरून जातं त्याच्यामध्ये, ते वेगळी ट्रॅफिक। मग इकडं मोठ्या गाड्या, ते लहान गाड्या, ते आणखीन ट्रॅफिक होती। पुढे शिवाजीनगर चौफुली जवळ आली, मग ट्रॅफिक भरपूर होऊन जाते। निश्चित आपण बघतोय हे या भागातील नागरिक होते। या पुलामुळे जे आहे ते सातत्यानं ट्रॅफिक जाम होते। पावसाळ्यातसुद्धा या भुयारी मार्गात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं जातं, त्यामुळे जे आहे ते यावर मार्ग काढावा अशी मागणी या परिसरातील नागरिक आता करताना पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन अमित आडेसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।